सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 8व्या ओवीचा अर्थ पाहिला. ओवी अशी आहे, आता असो बहु बोलणे, गुरुसी धरी जीव प्राणे, नाही सारतया विणे अन्य काही. तर यातून आपण बोध असा घेतला की प्राणपणाने गुरुला धरून ठेवावे, गुरुच्या जवळ राहावे, गुरुचा त्याग करू नये, गुरुला सोडू नये, असा हा एक अर्थ आपण काल पाहिला होता. पण या जीवे प्राणे याचा दुसरा देखील एक गर्भित अर्थ असू शकतो. आणि कवीला अभिप्रेत तोच अर्थ असावा मला वाटतं. गुरुसी धरी जीवे प्राणे, त्या गुरुचा जीव प्राण आहे तोपर्यंत गुरुला धरा. आपण या विषयाची चर्चा देव कोठे आहे या आपल्या सुगवेच्या पुस्तकामध्ये केलेली आहे की गुरु गीतेनी, उपनिषदांनी आणि सर्व आपल्या मान्यता प्राप्त शास्त्रांनी हेच सांगितलं आहे की जर आपल्याला ज्ञानाकरता गुरु पाहिजे आहे, गुरुकडनं ज्ञान घ्यायचं आहे, तर ते गुरु जिवंत असतानाच घ्यावयास पाहिजे. जीवे प्राणे. आपल्याला मृत गुरुकडून काही ज्ञान मिळणार नाही. आणि म्हणून गुरु गीता सांगते की गुरु हा वाग्मी पाहिजे, समजावून सांगणारा पाहिजे. काल आपण मनुस्मृती पाहिली होती, त्यात देखील गुरु हा उपनिषद समजावून सांगणारा पाहिजे अशी अट होती. कारण गुरु जोपर्यंत बोलतो, गुरुच्या जीवात जीव आहे, तोपर्यंतच तो संकल्प करू शकतो आपल्या शिष्यासाठी, आपल्या शिष्याला समजावून सांगू शकतो, आपल्या शिष्याला मार्गदर्शन करू शकतो. आता गुरुनी समाधी घेतल्यावर किंवा गुरुचं शरीराचा त्याग केल्यानंतर गुरूंना अभिव्यक्त होण्यासाठी जे माध्यम पाहिजे होतं शरीराचं, ते आता त्यांना उपलब्ध नाही आहे. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आता हे माध्यम जरी उपलब्ध नसलं तरी गुरु आपल्या शिष्यासाठी जे शरीराने होणार नाही असं बरंचसं काही करीत असतात. याविषयी माझ्या गुरूंनाच एकदा मी विचारलं होतं, श्री संत खपतीनाथ महाराजांना. तेव्हाच एका मुक्कामामध्ये मी काल भारसवाडा जे गावाबद्दल सांगितलं होतं, तर तिथे जे मी अनेकदा गेलो महाराजांसोबत, तिथे एकदा महाराज सांगत होते, आम्ही गाडीमधून येत होतो, जीपमधून, आणि महाराजांनी एका ठिकाणी गाडी थांबवली आणि मला सांगितलं की इथे लालजी महाराज राहत होते म्हणून. लालजी महाराज. मी महाराजांना विचारलं, कुठे आहे ते लालजी महाराज, कोण आहेत, कुठे आहेत? तर
संत खपती महाराजांनी मला सांगितलं की ते आता नाही आहेत, 300 वर्षापूर्वी झालेत. बापरे, मला आश्चर्यच वाटलं. तर मग महाराजांनी मला सांगितलं की हा जो रस्ता आहे जिथे आपली गाडी आता थांबली आहे, इथनं हा रस्ता त्यांना रोज ते स्नान करायला या रस्त्याने जायचे म्हणून खपती बाबांनी मला सांगितलं. आणि मी विचार करत राहिलो. चला म्हणून गाडी पुढे घ्यायला सांगितली महाराजांनी. आणि पुढे आम्ही त्या मुक्कामाला जेव्हा तिथे थांबलो, तेव्हा मी महाराजांना सहज विचारलं, म्हटलं महाराज त्यांना 300 वर्षे झालीत म्हणजे 300? हो, रोजच जातात म्हणाले ते अंघोळ करायला, स्नान करायला रोज जातात. म्हणजे ते महाराजांना ते दिसायचं जेव्हा ते लालजी महाराज 300 वर्षापूर्वी झालेले जेव्हा स्नान करायला त्या रस्त्याने जायचे, ते आमच्या खपती महाराजांनी त्यांना पाहिलं होतं आणि ते मला सांगत होते. आणि तेव्हा महाराजांचं वय पुष्कळ झालं होतं. त्यांच्या मृत्यूपूर्वीची 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 4 वर्षापूर्वीची, म्हणजे 1999ची वगैरे गोष्ट असेल. तर महाराज मला म्हणाले की अरे मी देखील जेव्हा जाईन ना, तेव्हा गेल्यावरती 800 वर्ष राहीन म्हणाले. हे महाराजांचे शब्द त्यांनी मला सांगितले. बऱ्याचशा गोष्टी मला ते सांगत असत. कधी कधी जेव्हा एकांत राहायचा किंवा त्यांचं त्या मनस्थितीत राहायचे तेव्हा बोलायचे ते मला म्हणाले मी देखील 800 वर्ष राहीन लालजी महाराजांसारखा. तर याचा अर्थ ज्या अर्थी हे प्रत्यक्ष महासिद्ध पुरुषांनी सांगितलं आहे, म्हणजे अगदी जे काय म्हणतात त्याला, गजानन महाराजांच्या तोडीचे आहेत संत खपती महाराज, किंवा त्यापेक्षाही वरिष्ठच आहेत, किंवा जे ज्ञानेश्वरांच्या तोडीचे आहेत, जे तुकाराम महाराजांच्या स्तराचे आहेत, तेवढ्या थोर महाराजांनी मला सांगितलं की मी 800 वर्ष राहणार आहे. याचा अर्थ खपती महाराज 800 वर्ष राहतील हे निश्चित. आणि जर 800 वर्ष राहतील तर ते 800 वर्षपर्यंत कदाचित त्यांच्या आत्मस्वरूपाने ते आपल्या भक्तांची इतर कामं करू शकतील, भक्तांचे दुःख निवारण करू शकतील, भक्तांचे जे सांसारिक कार्य आहे ते प्रापंचिक अडचणी दूर करू शकतील. आणि आजही करतायत. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. आपल्याला जिथे बागापूर जे त्यांचं स्थान आहे तिथे जाऊन पहा, किंवा त्यापेक्षाही जास्ती आपल्याला आज सुगवेमध्ये आपल्याला दिसून राहिलं की त्यांचं वचन होतं की तू जिथे आहेस तिथे मी आहे म्हणून. आपल्याला वचन होतं त्यांचं, आणि आज वचनाप्रमाणे सुगवेची सर्व कामं होतात, ते करतात संत खपती महाराज. हा इथपर्यंत ठीक आहे. पण आज जर कोणी म्हणाल की खपती महाराजांनी काही एक शब्द बोलले होते, त्याचा अर्थ आम्हाला खपती महाराजांनी समजावून सांगावा, आता त्याच्यासाठी खपती महाराज काही उपलब्ध नाही आहे. त्यांनी जिवंतपणे जे तुम्ही घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं, आता काही त्याचा उपयोग नाही आहे. आणि त्यापेक्षाही स्पष्टपणे आणि कठोरपणे मी बोलतो ते असं आहे की आता तुम्हाला जे खपती महाराजांचे भक्त होते, ज्यांनी खपती महाराज जिवंत असताना महाराजांकडनं ज्ञान घेतलं नाही, पण आताही ज्यांना ज्ञान घ्यायची इच्छा आहे, त्यांनी दुसरा गुरु करायला काहीही हरकत नाही. खपती बाबांवरचं एवढूसही प्रेम, एक कणभरी प्रेम कमी न होता महाराजांचा पूर्ण आशीर्वाद राहील. कोणी दुसरे गुरु समजा भारतातले कोणतेही कुठलेही, कारण तुम्ही त्या गुरुच्या शरीराशी अटॅच होऊ नका, गुरुच्या स्वरूपाशी अटॅच व्हा. गुरुच्या आत्म्याशी अटॅच व्हा, गुरुला जाणून घ्या. पण दुर्दैवाने असं होतं की आम्ही सगळेजण जे आहे त्या, कारण जिवंतपणे सोबत असतात, त्यांना जिवंत पाहिलं, शरीराने पाहिलेली सवय असते, आणि मग पुढे जर हे झालं नाही, ज्ञान जर ते असेपर्यंत झालं नाही,
हां, त्या असताना त्यांनी सुरुवात करून दिली आहे, तर मग ते पूर्ण होईल तुमचं. तुम्हाला जर त्यांनी ज्ञानाची सुरुवात करून दिलेली आहे, शिकवायची तुम्हाला, तर तुमचं पूर्ण होईल. त्यांच्या आशीर्वादानेच पूर्ण होईल. तो तुमचा कोर्स पूर्ण होईल. पण नाही तर त्यात काही चूक नाही, कारण सर्वात महत्वाचं टॉप प्रिऑरिटी अंडरलाईन असं आहे की तुम्हाला जे मोक्ष मिळवायचा आहे आणि मोक्ष मिळवण्यासाठी तुम्हाला ज्ञान पाहिजे, आणि हा ज्ञान कोण देतं जे आहे हे महत्वाचं नाही आहे. तुम्ही ज्ञान ग्रहण करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या कोणाला ज्ञानी असे जीवित गुरु मिळाले, त्यांनी जीव प्राण असेपर्यंत त्यांना धरून ठेवा आणि जिवंतपणी शक्यतोवर त्यांच्याकडनं प्राप्त करून घ्या, किंवा किमान त्यांना जिवंतपणी त्यांच्याकडनं ती तुम्ही जी आहे त्या ज्ञानाचं तुम्ही सुरुवात करून घ्या, शिकायला सुरुवात करून द्या, म्हणजे त्या गुरूंच्या आशीर्वादाने ते पूर्ण होईल. पण तुम्ही जर तसं केलं नसेल, तुम्ही फक्त त्या गुरु असताना त्यांच्याकडनं फक्त व्यावहारिक गोष्टी केल्या असतील, तर तुम्हाला दुसरा देखील गुरु करायला काही हरकत नाही. ज्ञान महत्वाचं आहे. आता विशेषतः आपल्या महाराष्ट्रात आणि इतरत्र देखील लोक मृत गुरुलाच आपला गुरु समजतात. कोणी यांच्या समाधीवर, कोणी त्यांच्या समाधीवर, गजानन महाराजांच्या समाधीवर, साईबाबाच्या समाधीवरती, नाहीतर आणखी कोणाच्या समाधीवरती जाऊन गुरुमंत्र घेतात आणि सांगतात की हे माझे गुरु आहेत म्हणून. पण त्या सगळ्या भावना आहेत. त्यातून कदाचित आपले सांसारिक कामं होतील, पण हा ज्ञानाचा विषय फार कठोर आहे. इथे काहीही पण भावनिक नाही आहे. इथे भावनांना थाराच नाही आहे. इथे अगदी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर इतकं स्पष्ट आहे. हा विज्ञानाचा विषय आहे. हे जे आत्मज्ञान आहे हे कदाचित लॅबोरेटरी सायन्स नसेल आजच्या सायन्स सारखं, पण इथे हा प्रमाणांचा विषय आहे. त्यामुळे इथे या भावना नाही चालणार. माझं गुरुवर प्रेम होतं, किंवा मी माझे अमुक महाराज गुरु आहेत, 300 वर्षापूर्वी झालेले, 500 वर्षापूर्वी झालेले, 100 वर्षापूर्वी झालेले, ते तसं काही नाही आहे. तुम्हाला प्रत्यक्ष उपनिषदाचे पाठ कोण देत आहे? बस जो देईल तो तुमचा गुरु. इतकं स्पष्ट आहे. तर म्हणून तुम्ही जी ज्ञानाची दीक्षा घ्यायची आहे, ज्ञानाचं शिकणं सुरू करायचं आहे तुम्हाला, ते तुम्ही तुमच्या जिवंतपणी महाराज असताना जिवंतपणी सुरू करून द्या ज्ञान शिकायला त्यांच्यासमोर. कारण नंतर कुठून सुरुवात करायची तुम्हाला सांगणारं कोणी राहणार नाही. तुम्हाला दुसरा कोणीतरी मार्गदर्शक निवडावा लागेल. हे फार कठोर आहे, पण हे सत्य आहे. आणि म्हणून सर्व शास्त्र, गुरु, गीता देखील ओरडून ओरडून सांगते आहे की नाही 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 नाही, तुम्हाला जर मोक्ष गुरु पाहिजे, बोध गुरु पाहिजे, ज्ञान देणारे गुरु पाहिजेत, ते जिवंतच पाहिजेत. आपल्या महाराष्ट्रात खूप थोर थोर महाराजांच्या समाध्या आहेत, आणि काही काही लोकांच्या समाध्या अशा आहेत काही काही गुरूंच्या की त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. ते ग्रंथ आपल्याला मार्गदर्शक निश्चित ठरू शकतात. त्या समाध्या आपल्याला कदाचित आशीर्वाद देऊ शकतील, पण ज्ञान देऊ शकणार नाही. आम्हाला जे आहे, आमच्या मनातले संशय दूर करणाराच गुरु पाहिजे. आमच्या शंका बोलून दूर करणाराच गुरु पाहिजे. एवढं स्पष्टपणे हे शास्त्र सांगतं. यात काही 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 कुठल्याही भावना नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे जर आपले गुरु कोणी असू द्या, पण ते जर खरंच ज्ञान दान करणारे असतील,
तर वेळ वाया जाऊ देऊ नका. आळस, काल जे सांगितलं त्याप्रमाणे आळस करू नका. आणि जिवंतपणीच त्यांच्याकडून तुम्ही ज्ञान घ्या. पण लोकांचं, सामान्य लोक प्रापंचिक असतात. प्रापंचिक जीवाला फार अडचणी आहेत. बिचाऱ्यांना काय सांगावं त्यांच्या अडचणी. आणि अत्यंत त्यात गैर काही नाही आहे. अत्यंत स्वाभाविक आहे की त्यांना ज्यांनी कोणी सांगितलं तर ते कधी देवाच्या देवळात जातील, कधी एखाद्या महाराजांच्या गुरुच्या समाधीवर जातील. ते जिथे कुठे कोणी काही सांगितलं तिथे जातात, परंतु आपलं संकट निवारण करण्याचा प्रयत्न करतात, प्रपंचातल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात. कधी ज्योतिषाकडे काय वाटेल ते करतात, पण बिचारे प्रयत्न करतात. त्यात खरोखरीच काही चूक नाही आहे. आणि जर त्या गुरुच्या समाधीजवळ जर यांची कामं झाली नाहीत, प्रापंचिकाची कामं, तो प्रापंचिक बिचारा एक गुरु सोडून दुसऱ्या गुरुकडे जातो, नाही तर एक देव सोडून दुसऱ्या देवाकडे. पण कोणी सांगितलं नाही नाही हे तुम्ही असं करा, सिद्धिविनायकाला जा आणि 21 तुम्ही मंगळवार करा म्हणजे तुमचं काम होईल. आता यांनी केले 21 मंगळवार, पण नाही झालं. आता काय करताय, ते प्रारब्ध असल्यामुळे नाही झालं काम. मग यांनी गणपती सोडले आणि मग मारुतीकडे गेले. मग शनिवार केले आणि मग तो चालिसा, हनुमान चालिसा म्हणायला लागले. एक देव सोडून दुसऱ्या देवाकडे गेले, नाही तर एक गुरु सोडून ते काही पण करू शकतो. प्रापंचिक काही माणूस जो आहे हा काहीही करू शकतो आणि त्याला ते सगळं ठीकच आहे. त्याच्यासाठी ते काही चूक नाही आहे. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे की त्याच्या प्रपंचातलं दुःख दूर व्हावं. जिथे पण त्याचं कार्य होतं तिथे त्यांनी जावं, ते चूक नाही. पण आता आम्ही हा जो भाग घेतो आहे, हा जो चौथा पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम, यासाठी तुम्ही कोणत्याही महाराजांकडे जा. तुम्ही सिद्धिविनायकाकडे गेलं तरी तुमच्या मुलीचं लग्न होईल. आणि मी अनेकदा ते उदाहरण देतो की मी बऱ्याच आदिवासी भागामध्ये जेव्हा बँकेत मॅनेजर होतो, राहिलो होतो. त्यानंतर मी जेव्हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं तेव्हाही पण आदिवासी भागात राहिलो होतो. चक्क तिथे त्या आदिवासींमध्ये अशी प्रथा असते की त्यांचं जर, जसं ते एखाद्या आदिवासाच्या मुलीला जर बाळ होत नाही आहे तर ते लोक काही नाही, त्या वेशीवरती जो एक लाल दगड ठेवला असतो त्यांचा, कोणीतरी एक देव असतो त्यांचा, जर मुलीला बाळ नाही होत तर तिथे जाऊन ते म्हणतात की मी तिथे एक बकऱ्याचा बळी देईन म्हणून. आणि होतं, त्या मुलीला बाळ होतं आणि हा जाऊन बकऱ्याचा बळी देतो. म्हणजे तुमचे संसारिक कामं जे आहेत ते कोणीही करतं. हो, झाडाची देखील आपण पूजा करतो. झाडाला नवस करा. ज्या दिवशी पुष्य नक्षत्र आणि शनिवार असेल, माफ करा, ज्या दिवशी पुष्य नक्षत्र आणि रविवार असेल त्या दिवशी, रविपुष्याच्या दिवशी तुम्ही कुठल्याही झाडाला नवस करा, तुमची प्रापंचिक कामं होऊ शकतात असं शास्त्र सांगतं. शास्त्र अनेक काही काही सांगतं. होतात काही लोकांची, काही लोकांची नाही होत. नाही होत तर हे बदलतात. आणि बदलतात, काही काही वेळेला अशी वेळ येते की बदलून बदलून लोकांचा विश्वास उडून जातो की शेवटी खरंच देव आहे का नाही आहे, आमचं हे कार्य का होत नाही. आम्ही किती वर्षापासून आणि कोणी कोणी काय काय सांगितलं सर्व प्रयत्न केला आम्ही. ज्योतिषांनी सांगितलं त्याचा प्रयत्न केला, गुरुजींनी सांगितलं त्याचा प्रयत्न केला, मग आमची कामं का नाही होत, मग देव नाही आहे का. तर असं देखील जे आहे, नास्तिकत्व येऊ शकतं यातून. पण तो भाग आपल्याला नाही पाहायचा. आपल्याला भाग एवढा पाहायचा आहे की जे धर्म अर्थ काम झालेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही काही करा, पण जे शेवटचं मोक्ष साधन आम्हाला करायचं आहे, जर आम्ही हिंदू आहोत आणि आमच्यासाठी हे चतुर्विध पुरुषार्थ साधन सांगितलेले आहे आणि हे जे शेवटचं मोक्ष साधन आम्हाला आमचा
देह असेपर्यंत सिद्ध करायचं आहे आणि त्यात जर आम्हाला रुची आहे ती आम्हाला करूनच घ्यायचं आहे मोक्ष सिद्ध, तर आम्हाला गुरु पाहिजेच. आणि तो गुरु देखील आम्ही जो आहे हा मृत पकडून चालणार नाही, समाधिस्थ पकडून चालणार नाही. आम्हाला तो वाग्मी पाहिजे. वाग्मी म्हणजे तोंडाने बोलणारा पाहिजे, समजावून सांगणारा, आमचे संशय दूर करणारा, आम्हाला उपनिषदिक ज्ञान देणारा, असा त्याचा अर्थ आहे. हो, लोक कामं आपली झाली नाही. आता हा एक मोठा मजेदार पण जे सत्य आहे ते तुम्हाला सांगतो मी. कदाचित तुम्हाला हे गोष्ट माहिती नसतील पण सांगतो. मी परवा तुम्हाला सांगितलं होतं की कित्येक गुरु असे आहेत की ते कधी आपल्या गुरुचं नावच सांगत नाहीत. खपटी महाराजांना आम्ही विचारलं की तुम्ही आपले गुरु कोण आहेत, तर ते सांगायचे माझे गुरु अविनाशी आहेत. गजानन महाराजांनी कधी आपल्या गुरुचं नाव नाही सांगितलं. गाडगे महाराजांनी कधी आपल्या गुरुचं नाव नाही सांगितलं. हे गुरुचं नाव न सांगण्यामागे एक जे सत्य आहे ते खरंच सांगतो आपल्याला. कारण ह्या जो प्रापंचिक आहे हा इतका त्रस्त आहे बिचारा. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हा त्या दुःखाच्या पर्वताखाली चेंगरलेलाच आहे हा. तो फक्त त्या दुःखामध्येही एखादा क्षण जर सुखाचा मिळाला तर हसतो, नाचतो, गातो आणि मग असं गाणं म्हणतो की शेवटी या जीवनामध्ये सुख दुःख सारखेच आहेत वगैरे. ते सगळं ठीक आहे, पण तो दुःखाखाली एवढा दाबल्या गेलेला आहे की आपले गुरु, जिवंत गुरु, जर आपलं त्यांनी काम नाही केलं, त्याला नोकरी लागत नाही. ते गुरु आहेत, ठीक आहे, 10 वर्षापासून गुरु आहेत आणि गुरूंना 100 वेळा सांगून झालं की मला नोकरी जे आहे पाहिजे आहे, महाराज मला माझं हे काम करून द्या, मला नोकरी मिळाली पाहिजे. महाराज आपलं हो 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 म्हणतायत. 10 वर्ष होऊन गेली, नोकरी काही लागली नाही. 10 वर्षात नाही लागली. मग आता काय करणार? हा कंटाळला शिष्य. मग त्यांनी कळलं की हे जे आपले गुरु आहेत, जे आपले काम करू शकत नाही, कदाचित या आपल्या गुरूंचे जे गुरु असतील ते जास्ती पॉवरफुल असले पाहिजे. उदाहरणार्थ आमच्या नाना महाराजांचे गुरु जे होते, वासुदेवानंद सरस्वती नाना महाराजांचे गुरु होते. मग नानांनी काम नाही केलं का? नानांकडे काम होत नाहीये का? किती दिवसापासून तेच तेच नानांना सांगतोय. बरं, नाना एकतर भेटत नाही, भेटायसाठी फार लांब लचक लाईन, आणि कानावर त्यांच्या घातलं तरी आपलं ते आशीर्वाद देतात, पण होत नाहीये ना काम. मग काय करायचं? मग असं करा, गरुडेश्वराला जा. त्यांच्या गुरुच्या कदाचित नानांपेक्षा जास्ती पॉवरफुल असतील, वासुदेवानंद सरस्वती म्हणून. असा वेडेपणा करून हे जे आहे आपली साधना मध्ये सोडून आपल्या गुरुवर अविश्वास करतात आणि गुरुच्या गुरुकडे जाण्याचा प्रयत्न हा प्रापंचिक करतो. हे देखील एक कारण आहे की पुष्कळशे गुरु आपले शिष्य विचलित होऊ नये, त्यांचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून सांगतच नाही आपल्या गुरुचे नाव. असा देखील एक मुद्दा त्यामध्ये असू शकतो. तर यावरती आपण आता बरीच चर्चा केली आणि सरते शेवटी असं आहे की गुरु हा जे आहे, श्री गुरुसी धरी जीवे प्राणे, यामध्ये शक्यतोवर आम्हाला जर त्यातनं काही समजावून शिकून घ्यायचं आहे, गुरुमुखातनं जे आम्हाला उपदेश श्रवण सांगितलं आहे, जे श्रवण मनन निधिध्यासनामध्ये जो श्रवण आहे तो गुरु उपदेशाचा, आणि तो जिवंत गुरुच्या तोंडून निघाला पाहिजे. त्याला काय अर्थ आहे? ते काय उगाच शास्त्र काही तुम्हाला खोटं सांगणार नाहीत. तर असा त्या जीवे प्राणी याचा अर्थ आहे. तर आपण पुन्हा हा विषय निघाला तर हा पुन्हा विषय घेऊ, पण आता आपण पुढच्या ओवीकडे वळू. आता आपण 9वी ओवी, कालचीच ओवी जी आहे ती आतापर्यंत झाली, आता आपण 9वी ओवी पाहूया. 9वी ओवी अशी आहे, तयाचे वचनी राही, करू नको येर काही, तरी अनायासे स्वरूप पाही पावशी तू. यामध्ये
सिद्धपुरुष आहेत मुकुंदराज महाराज, ज्यांचं हे पुस्तक आहे, ज्यांचा हा ग्रंथ आहे परमामृत, ते उपदेश करतायत आणि अधिकाराने उपदेश करतायत, कारण त्यांनी ते साध्य करून दाखवलंय. त्यांनी त्या परमात्म्याची प्राप्ती करून दाखवली आहे. म्हणून आम्ही जे आता ग्रंथाचा अभ्यास करतोय, आम्हाला अधिकाराने सांगतायत. काय सांगतायत? तयाचे वचनी राहे, करू नको येर काही. मी तर म्हणतो येर काही आणि थेर काही. काही करू नका. येर म्हणजे दुसरे वेगळे काहीतरी. अहो, वेगळं काहीच करू नका, काय उपयोग नाही. या अध्यात्माच्या प्रांतामध्ये आपल्या बुद्धीने काही करू नका. आणि जे बुद्धीने करतात त्या लोकांना काही यश त्यामध्ये मिळू शकत नाही. यश म्हणजे काय? अंतिमतः जे साध्य करून घ्यायचं आहे, साध्य एकच आहे. अध्यात्माचा अर्थच एक आहे. अध्यात्म कशाला? शास्त्र एवढ्यासाठीच सांगतं की या जगामध्ये प्रत्येकाला दुःखाचे अनुभव आहेत. त्यामुळे दुःख नाही असं म्हणता येणार नाही. दुःख प्रत्येकाला झालेलं आहे, कोणीही असो, प्रत्येक जीवाला दुःख आहे. आणि या दुःखातनं मुक्त व्हावं, सतत सुख मिळावं, आनंदात हा जन्म जावा, आनंदात जन्मांतराची स्थिती राहावी, परमानंद प्राप्त व्हावा, सुख प्राप्त व्हावं, कधी न संपणारं सुख, अखंड सुख, दुःख परत कधी होऊ नये. थोडक्यात म्हणजे शास्त्र असं म्हणतं की वाचस्पती मिश्रांनी जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येत अध्यात्माची, त्यात त्यांनी म्हटलं आहे, दुःखाचा अत्यंत निराश म्हणजे अगदी सर्व शेवटपर्यंत, शेवटच्या कणापर्यंत दुःख हे नष्ट व्हायला पाहिजे माझ्या जीवनामधलं. आणि अत्यानंदाची प्राप्ती, मला आनंदच आनंद व्हायला पाहिजे, तेवढ्यासाठी हे अध्यात्म आहे. नाही तर काही गरज नाही हो. कशाला पाहिजे एवढं? गुरु कशाला पाहिजे, आणि देव कशाला पाहिजे, आणि नामस्मरण कशाला पाहिजे, आणि ज्ञान कशाला पाहिजे, आणि ग्रंथ कशाला पाहिजे, आणि वेद कशाला पाहिजे, आणि पुराण कशाला पाहिजे, आणि स्मृती कशाला पाहिजे? काहीही गरज नव्हती. जर आया माणसाच्या, मानवाच्या जीवनात 100% जर आनंद असता तर काय गरज होती याची? काहीच गरज नव्हती. आणि दुःख आहे, दुःखाचं अस्तित्व आहे, कारण अनुभव आहे मानवाला. तर हे दुःख दूर व्हावं, आणि हे काही कोणत्या टॅबलेट्स घेऊन होणारं नाही आहे, इंजेक्शन घेऊन होणारं नाही आहे, कोणते केमिकल खाऊन हे दुःख दूर होणारं नाही आहे. हे योग करून दुःख दूर झालेलं काही कदाचित जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंत बरं वाटेल. समाधीतनं जेव्हा उत्थान होईल, पुन्हा परत तेच दुःख सतत तसंच राहील. भक्ती म्हणणं दुःख कधी दूर होणार नाही. जोपर्यंत देवासमोर बसले आणि नारायण नारायण जे काय तुम्ही हरे कृष्ण हरे राम करत बसले, तोपर्यंत बरं वाटेल. तिथनं उठा आणि आपल्या कामाला लागा. परत दुःखाच्या आठवणी येतील. दुःख जाणार नाही. दुःख फक्त ज्ञानानेच जाणार आहे. तरती शोकात्मवितो म्हटलंय. तर दुःखाचा निराश करण्यासाठी, हे दुःख दूर होण्यासाठी अध्यात्म आहे. आणि ते अध्यात्म नाही सहजासहजी संपत, नाही सहजासहजी समजत. म्हणून सर्वस्वी जे आहे ते गुरुगम्य शास्त्र आहे. गुरुशिवाय प्रवेशच नाही आहे त्या शास्त्रात. तो गुरुचा अगदी किल्लाच आहे, तो गुरुचा ज्ञान म्हणजे. तर म्हणून हे मोक्षप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला पाहिजे. आणि तयाचे वचनी राहे, तयाचे वचनी राही, करू नको हेर काही. दुसरं काही करू नका, त्या गुरुचं ऐका. आपण काल बोललो होतो, काही करू नका. तर हा गुरुनी सांगितले ते निश्चिंतपणे करा.
ज्यांनी गुरु कधी केलेच नाहीत किंवा गुरु कधी पाहिलेच नाही त्यांचं ठीक आहे, त्यांनी कधी चवच साखरेची घेतलेली नाहीये. पण एकदा का तुमच्या जन्मामध्ये गुरु येऊन गेलेले आहे, सद्गुरू, गुरु म्हणजे गुरु खूप आहेत, पण ते सद्गुरू एकदा जर येऊन गेले, गुरु बरोबर तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष राहिले आहात, तर नंतर तुम्ही एकटं राहू शकत नाही गुरुशिवाय. उदास होऊन जाईल जीवन तुमचं. मग तुम्हाला कळेल की गुरु विना जे आहे या जीवनामध्ये उदासी आहे, दुसरं काही नाही आहे. आणि पुढे असं म्हणतात की तरी अनायासे स्वरूप पाही, तयाचे वचनी राही, करू नको येर काही, तरी अनायासे स्वरूप पाही पावशी तू. जर तू असा वागलास की त्यांच्या वचनामध्ये राहिला, सद्गुरू महाराजांच्या, करू नको येर काही, तू इतर काही जर केलं नाही, तर अनायासे काय होणार, तू आपलं स्वरूप पाहशील, तुला ज्ञान होईल, तुला स्वरूप दर्शन होईल, तुला ईश्वर दिसतील, ईश्वराचा साक्षात्कार होईल, परमात्म्याचं ज्ञान होईल, तुला ब्रह्मज्ञान होईल, तुला सर्व काही कळायला लागेल. आणि मग काय होईल, आणि मग तुझ्या जीवनात दुःखाचा लवलेशही राहणार नाही. औषधाला दुःखाचा कण देखील दिसणार नाही तुला तुझ्या जीवनामध्ये. आणि म्हणून हे सर्व तू कर. पण आता आपली वेळ झालेली आहे आणि अरे आपली आज एकही ओवी पूर्ण होऊ शकली नाही, काय हरकत नाही, उद्या परत हीच ओवी आपण घेऊ. तयाचे वचनी राही, हीच ओवी पुढे घेऊ आपण. तर येथे आता थांबवतो आणि सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद.